सीसी या संघाचा बोलबाला निश्चित स्वरूपात राहिला आहे, परंतु या वेळेला आम्ही देखील प्रयत्न तोच करू. यष्ट्यांच्या मागे स्वप्नील भोईर हेही नाव भरपूर मोठं राहिलं, ज्यांनी लेदर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट या सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ज्यांचं आपलं नाव, ज्यांनी मायकोप गावाला रिप्रेझेंट करत असताना भरपूर वर्ष एक जबरदस्त खेळ केला. एका बाजूला मनीष भोईरला पण पाहतात वाईडिश लॉंग ऑनला डाव्या हाताच्या फलंदाजासाठी, आणि मनीषचा देखील एक साधी सुरुवात मनीषने देखील अंडरआर्म क्रिकेट पासून केली. साई दर्शन मायकोप या संघाकडून अगदी छोटा लहान वयाचा अगदी 14 ते 13 वर्षापासून क्रिकेट या खेळामध्ये उतरला. सामन्याला सुरुवात होईल आणि तोच मनीष आज सध्या मायकोपचा ब्रँड म्हणून त्याचा देखील उल्लेख केला जातोय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती धमाका, बिग ब्लो, सुरुवात सफाळे गटाची षटकारानं. आजच्या दिवसात आयोजकांनी का म्हणून तर्क वितर्क लावले की सर्वाधिक जास्त चेंडू आज सीमारेषेच्या बाहेर जातील. 6 पालखी निघाली राजाची या गणेश नजरात. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा, चेंडू थोडासा पुढ्यातला राहिला. त्यावेळेला उमेशने सांगितलं की पहिला बॉल असला हरकत नाही, पहिल्या बॉलवरती देखील मी आक्रमक होऊ शकतो, आणि उमेशने ते दाखवलं. आपण रिप्ले पाहिला ज्यामध्ये अगदी बाहेरचा बॉल होता, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याला त्यांनी खोदून काढला. या वेळेला एकदा ऑफ ड्राईव्ह तर एकदा ऑन ड्राईव्ह, दोन्ही फटके दोन्ही बाजूनं. काही कमालीची फलंदाजी. सुरुवात महत्वाची आहे. कर्णधार स्वतः आहेत उमेश, आणि उमेश सांगतात की इथे मात्र मी थांबणार नाही. जबरदस्त स्ट्रोक बघा, पॉवर प्लेचं षटक चालू आहे ज्यामध्ये उमेश यांनी याही बॉलला रीड केलं आणि इनफिल्डच्या वरून बॉलला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. चांगला स्ट्रोक. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती परिपूर्ण होतात, त्या म्हणजेच 10 धावा. उर्वरित याही षटकात आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये थोडीसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. एका बाजूला जरी आपण पाहतात संजय एक्सपिरियन्स गोलंदाज असले हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू, आणि तो खेळ त्यांनी आता सध्या स्वीकारलाय. 2 कॅमेऱ्याच्या फुटेजने आपण पाहताय. फुलर लेनचा बॉल, यावेळेला संधी आहे आणि फुलर लेनच्या बॉलला कन्वर्ट नाही करू शकले फलंदाज. इथे बाद होताना गॉन. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची या गणेश नजरात. दोन्ही संघांना विनंती करेन की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. उमेश मात्र आपल्याला बाद होताना बघायला मिळाले. बघा रिप्लेच्या माध्यमातून फुलर लेनचा बॉल, जिथे मन करेल तिथे तुम्ही तो फटका खेळू शकत होता, परंतु बॅटचं टायमिंग व्यवस्थित नाही, त्या अनुषंगाने उमेश बाद झाले. बघा आपण पुन्हा पाहतोय दोन्ही फुटेजने, दोन्ही अँगलनं. फुलर लेनचा बॉल थोडासा शरीरापासून दूर राहिला तो बॉल, आणि त्या अनुषंगाने व्यवस्थित टायमिंग करता नाही आलं. जितेशने नाही कुठली चुकी केली, फलंदाज उमेश बाद झालेत. नवीन फलंदाज तेजसला इथून तेजस्वी खेळ करावा लागेल. उमेशने छोटी खेळी 333चा स्ट्राईक रेट मेंटेन ठेवला. 2 बॉलमध्ये 10 धावा. 3ऱ्या बॉलवरती तंबूच्या आश्रय आला, परंतु चांगला खेळ त्यांनी देखील केलाय. गोलंदाज तयार संजय, ज्यांनी अनेक वेळा ज्याही वेळेला गरज असते त्यावेळेला विकेट कसं मिळवावेत हे संजय यांना चांगलं माहिती आहे. खोलवर टप्पाचा बॉल, स्वप्नील भोईर मागे थोडे बीट झाले आणि संजय इथून योग्य ट्रॅक वरती योग्य गोलंदाजी. सकाळचं सत्र आहे ज्यामध्ये आपण पाहतायत गुड शॉटचे मात्र चेंडू, बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं राहील तर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो, परंतु त्यावेळेला फलंदाजांना शांत कसं करावं हे मात्र संजय यांनी दाखवलं. यावेळेला मनीष चेज करतायत. जबरदस्त स्किल आणि ही मनाची क्षमता राहिलेली आहे. अनेक वेळा आम्ही त्यांना पाहिलंय. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत, एक चांगले फलंदाज आहेत, आणि सीमारेषेच्या जवळ ज्या वेळेला फिल्डिंगची गरज असते तेव्हा मनीष भोईर हे नाव आपण पाहतात मायकोप संघाकडे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा, फटका खेळला होता ऑन साईडला, चेंडू अलॉंग दी कार्पेट चालला होता. वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू मनीष होते. पुन्हा एकदा सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड कुणाल किणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रयत्न चांगले राहिले कुणालचे, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल चाललाय निघून सीमारेषेच्या पलीकडे. मेरी झोपड़ी
रामचंद्रांना वंदन, डिझ कॅन्डी, सकाळचं सत्र आणि भक्तिमय अशी मात्र गीतं. सन्माननीय प्रमोद शेडगे सरांचं इथे आगमन, पालघर भूषण आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रमोद सरांचं इथे आगमन होतंय. त्यांचं देखील सकाळच्या सत्रात सहर्ष हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, वेलकम. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकांचा खेळ संपला. 16 धाव्यांवरती 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. जितेश आणि जितेशचा पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच. काय कमालीचा स्ट्रोक खेळला फलंदाज विनायक यानं. षटकार अतिशय सुंदर फटका. शफल झालेत ऑफ स्टंपला. तदनंतर एक सुंदर फटका केला. शेवटपर्यंत त्या बॉलकडे पाहत राहिले आणि रिव्हर्स स्वीप मध्ये खूप छान फटका केलाय विनायक यांनी. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट. मनीष आहेत, मनीषच्या आवाक्याच्या बाहेर राहील तो बॉल. पहिल्या षटकाची सुरुवात देखील तशीच राहिली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि याही षटकात तेच बघायला मिळतं. सुरेख फलंदाजी, सुंदर फलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फलंदाजांनी त्यांची क्वालिटी दाखवलंय. एका बाजूला विनायक आपण पाहतायत, भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू. आगरी प्रीमियर लीग मध्ये देखील खूप छान पद्धतीची फलंदाजी याच फलंदाजाने केलंय आणि तोच फलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळतात. बघा, खूप सुंदर फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला क्लिअर केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26-26 या धावसंख्यावरती. जितेश, तिसरा बॉल या षटकातला जितेश यांचा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसच्या बॉलला रिव्हर्स स्वीप मध्ये जबरदस्त फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि चेंडू इथे नाही थांबणार. जलद गतीनं धावफलक धावते. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30 धावा धावफलकावरती आहेत. अचूक गोलंदाजी तुम्हाला इथून स्वीकारावी लागेल. फुलर लेनचे बॉल मैदानाच्या आतमध्ये विनायक समोर जर तुम्ही आता आल तर मग याच पद्धतीचे फटके तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील आणि सध्या तेच पाहायला देखील मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती जितेश. कर्णधार निश्चित स्वरूपात आहेत. टॉसला आले तेव्हा म्हटलं की 6 षटकांचा खेळ आम्ही भरपूर कमीत कमी धावा 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू, परंतु यावेळेला ते बघायला मिळालं नाही कारण थोडीशी आक्रमक झाली. मनीष डीप पॉइंटला मनीष यांना आता तैनात केलं आणि तिथून तो बॉल तिथे खेळला फलंदाज. त्यावेळेला सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने 31 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025 चं सुंदर असं मॅनेजमेंट. आणि आपण पाहताय आजचा 4था दिवस सफाळे गटाला इथून सुरुवात आणि आजचा पहिला मॅच NCC सफाळे. टॉस पराभव झाले परंतु सामना जिंकण्यासाठी आम्ही इथे आलोय. ज्या अनुषंगानं त्यांची फलंदाजी बघायला मिळाली. इथे देखील क्षेत्ररक्षक आहेत परंतु फक्त बॉलकडे पाहत राहतील. इन टू दी गॅप मध्ये मेरिट वरची फलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहून अतिशय सुंदर असे फटके खेळतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूला तेजस, एका बाजूला त्यांच्या साथीनं विनायक. 4 दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. 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 नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. DBN लाईव्ह सोमवेद जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही करतोय स्वागत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषकामध्ये आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. सुंदर आणि देखणं असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जय हनुमान मायकोप एका बाजूला आहे. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल बाकी असताना धावसंख्या जलद गतीने झपाट्याने वेग घेत असताना 35 धावा फलकावरती आहे. जितेश तयार. फुलर लेनचा बॉल आणि मी म्हटल्याप्रमाणे या मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज तेजस साठी फुलर लेनचे बॉल भरपूर सोपे असतील फलंदाजी करण्यासाठी. इझिली डन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6. गाई तुझ देऊल सजतई गुल्लाले डोंगरा. पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या.
थँक्यू सो मच. पॉवर प्ले मध्ये बॅट्समनचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. बॅटनं भरपूर जलवा दाखवला आणि डीबीएन लाईव्हची ती टीम आपल्यापर्यंत ते दर्शवते. सुरुवातीपासून आक्रमकता आणि आक्रमकता. संजय आले, संजयच्या विरोधात आपण पाहताय धावा आल्या. जितेश आले, जितेशच्या विरोधात देखील आल्या. आणि पॉवर प्ले मध्ये बॅटचा बोलबाला म्हणून आपल्याला पाहायला मिळते. डीबीएन एक सुंदर असं 2 षटकांचं आपल्याला हायलाइट पाहायला मिळतं. चेंडू आतमध्ये पुरवायचे. आता गोलंदाजी ट्रॅक वरती साई आलेत. साईने देखील कमी वयात ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची छाप सोडली होती. सोडतोय आतापर्यंत देखील रुजू आहे. चांगला गोलंदाज आहे आणि कठीण काळात फलंदाजी देखील करू शकतो. सावली बंधन सारख्या संघामध्ये पालघरचा जो विनर्स संघ राहिला, विनर्स टेम्पोडे, त्यामध्ये देखील साई यांना अनेक वेळा खेळताना आपण पाहिलं. आणि आज सध्या गावच्या संघासाठी जनुमान मायकोप या संघामधून खऱ्या अर्थानं साई हे नाव चर्चेत राहिलं. आणि आज त्याच संघासाठी खूप महत्वाचं हे षटक असेल, कारण पहिल्या 2 षटकात जे आपले सुरुवातीचे गोलंदाज होते त्या गोलंदाजांच्या विरोधात भरपूर मार पडलाय, म्हणजे धावा खूप झपाट्याने आल्या. आता साई इथून यांना विकेट फॅक्टर ही भूमिका खूप महत्वाची आहे. साईकडे ती क्षमता आहे. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झालेत आणि बॉल क्लिअर करेल. 4. आई तुझं देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उर्व. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं की रिव्हर्स स्वीप फुलर लेनचा बॉल होता. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पायावरती जाऊन आदळला. भरपूर फिरवलाय या बॉलला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतलं. मागे स्वप्नील भोईरच्या सेफ हँड मध्ये बॉल जाऊन पोहोचलाय. बघा आपण पाहतायत अतिशय सुंदर कमालीची गोलंदाजी. आणि हा बॉल आपण पाहतात विनायकला थोडासा त्रास देणारा राहील. अचूक टप्प्यावरती बेधक मारा आणि चांगलं योग्य वळण, शार्प टर्न आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार साई. पुन्हा एकदा कट करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून कुणाल केणे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, घातकतेचं दुसरं नाव तो म्हणजे कुणाल. मग ते अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, दोन्ही फॉर्मॅटमध्ये फलंदाजी त्याची म्हटली की तो सातत्यानं आक्रमण हे त्याच्या स्वाभाविक खेळ त्याचा राहिलेला आहे. जास्त वेळ त्याला लागत नाही सेट होण्यासाठी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांचं राहिलं. गोलंदाज साईला आपण पाहताय 3 चेंडूंचा खेळ योग्य रीतीनं संपवलाय. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच मनीषला तिथे निवडले. मनीष नाही चुकी करणार. जो विकेट महत्वाचा होता आणि साईला त्याचसाठी प्राचारणात आणलं गेलं आणि साईनं त्यांचं काम योग्य पद्धतीने केलंय. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. गॉन. सन्माननीय बंडू म्हात्रे सरांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रात इथे क्रिकेट अनुभवण्यासाठी सातत्याने क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. तिथे बंडू म्हात्रे सर पोहोचत असतात आणि सकाळच्या सत्रात आज सफाळे गटाला सुरुवात होते आणि ज्यामधला पहिला मॅच सर चालू आहे. एका बाजूला एनसीसी सफाळे बॅटिंग करते आणि त्यांच्या विपक्षामध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारले ती म्हणजे जनुमान मायकोप्स या संघानं. बंडू म्हात्रे सरांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये किरण गुरुद्वान आपल्याला पाहायला मिळतात. अचिव्हर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर सफाळे आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. मागची 2 वर्ष जर आपण तपासून पाहिली तर थोडंसं दुखापतग्रस्त होते. त्या अनुषंगानं मागील 2 वर्षामध्ये थोडंसं किरण गुरुद्वान जे प्रामुख्याने ज्यांचा खेळ असतो तो व्यवस्थित आपल्याला बघायला मिळाला नाही. परंतु 2024 आणि 25 जे
हॅलो चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण जाऊया या मॅचकडे. 3 षटकांचा खेळ संपला, 6 षटकांचा अर्धा पडाव संपला, ज्यामध्ये साई यांचं खूप सुंदर षटक राहिलं. साई यांनी विकेट देखील मिळवून दिल्या, परंतु आता संजय आलेत पुन्हा एकदा. संजयच्या विरोधात खूप छान पद्धतीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि डाव्या हाताचा फलंदाज ज्या वेळेला सरळ बॅटनं तो फटका खेळतो खूप छान पद्धतीनं. मॅथ्यू एडन, ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना यांची आठवण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तेजस यांनी चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 50 धावा, 50 अप. NCC सफाळे एका बाजूला, किरण गुरुद्वान हेही सफाळे विभागातील भरपूर मोठं नाव राहिलं टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचं, आणि तेच किरण मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता उर्वरित या षटकातले 5 बॉल. संजयचं पहिलं षटक थोडंसं खडतर राहिलं, परंतु पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर येत असताना आता ह्या षटकात 5 चेंडू आहेत, त्यामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं आहे. धावसंख्या 50 वरती आपण पाहत आहेत. 4थं षटक आणि 4थ्या षटकातले 5 बॉल उर्वरित. जयनुमान मायकोप टॉस जिंकला, तदनंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्याच बॉलवरती किरण गुरुद्वाननं इथे मात्र समाचार घेतलाय. संजय यांचा चेंडू सीमा पार डाऊन द ग्राउंड, अगदी समोरच्या दिशेनं. षटकार. एकशे 55 षटकार या स्पर्धेचे परिपूर्ण होत आहेत. DBN लाईव्हची टीम आमच्यापर्यंत ते पोहोचवतंय. अतिशय सुंदर रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. खूप सुंदर फलंदाजी. NCC सफाळे संघ सध्या चर्चेत राहिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 56. 56 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. 7 बॉल मध्ये 18 धाव्यांचा खेळ तेजस करतायत. एका बाजूला किरण यांना पण पाहत्या 2 बॉल मध्ये 7 धावा. NCC सफाळे आणि एका बाजूला जयनुमान मायकोप. यानंतरचा सामनाही तेवढाच महत्वाचा असणार आहे, कारण आज सफाळे गटामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षकांना षटकार चौकार हे बघायला मिळेल. साई स्पोर्ट्स सरावली आणि एंजल स्टार जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नेहिल किणी, जीत असतील, त्यानंतर नयन असतील, हार्दिक असतील, चांगले खेळाडू त्याही संघात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. एका हातानं मात्र चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न राहिले. लॉंग स्टॉपला बॉल क्लिअर करेल. चेंडू सीमा रेषेच्या पार. चौकार. जरी 2 गडी बाद झाले असतील तरी किरण आणि तेजस ही जोडी आपण पाहतायत, ज्यांनी अनेक वेळा कठीण काळामध्ये संघाला सावरलेला आहे आणि तोच खेळ आता देखील मैदानाच्या आतमध्ये. 60 धाव्यांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4चा खेळ चालू असताना आणि 3 बॉलचा खेळ झालाय. संजय आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख गोलंदाज संघाचे जरूर आहेत. एका हातानं मात्र या बॉलला उचललं होतं. शेवटच्या क्षणाला जितेशनं कॅच सोडलाय. कॅच सुटल्यानंतरच्या ज्या आपण पाहतायत खऱ्या अर्थानं संघाचे हावभाव आपण तपासून पाहताय. खांदे झुकतायत, कमरेवरती हात जात आहेत, आणि कारण महत्वाच्या खेळाडूचा तुम्ही कॅच सोडलाय. उर्वरित येणाऱ्या काळामध्ये जर इथून किरण गुरुद्वान बरसले मग त्रास होईल जितेश यांना, कारण एक सोपा झेल होता. सीमारेषेच्या लगत तो फटका केला आणि त्यावेळेला तुम्हाला फक्त झेल कॅरी करायचा होता. चांगला बॉल इथून हाताळलाय. मागे काय झालं हे मला माहिती नाही. येणाऱ्या काळामध्ये चांगले चेंडू मला हाताळायचे आहेत, ज्या अनुषंगाने संजय यांनी एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचा. जयनुमान म्हटलं की एक जुना संघ आहे या सफाळी विभागामध्ये आणि त्यामधले जुने खेळाडू संजय आहेत, परंतु तेजस सांगतात की आम्ही देखील कुणापेक्षा कमी नाही. एक जबरदस्त फटका समोरच्या दिशेने. तेजस देखील मागे थांबणाऱ्यांमधला नाही. एका बाजूला किरण गुरुद्वान तर एका बाजूला तेजस. दोन्ही बाजूनं बरोबरीचा मार. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. आई तुझे पालखीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. तुझे पालखीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. आई तुझे पालखीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. तुझे पालखीला त्रिकोल्यानं पहिला मान गो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. साई आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खूप चांगलं षटक पहिलं हाताळलं होतं. जिथे विकेट हवी होती त्यावेळेला विकेट मिळवली आणि संघाला भरपूर वेगानं धावा ज्या वाहत होत्या त्यांना शांत केलं. आणि तेच साई पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक हाताळण्याकरिता आलेत. डाव्या हाताचा एक उत्कृष्ट फिरकीचा जादूगर म्हणून साईनं अनेक वर्ष ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जयनुमान मायकोप हा संघाकडनं. लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्स किरण साठी हाही बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनप्लेएबल, आगळा वेगळा फटका करण्याचा प्रयत्न होता.
फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं त्यांना या बॉलला खेळायचं होतं. 22चे संकेत पंचांनी दिले अर्थात आपण पाहताय, परंतु त्यामध्ये योग्य वळण, योग्य टप्पा या दोन्ही गोष्टींचा एकत्रित मेळ आणि किरणसाठी तो बॉल, बॅट आणि बॉल मधला संपर्क होणारा नव्हता. चांगला चेंडू तिथे हाताळलाय. एक बॉल इथून परिपूर्ण होईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच केवल मंगेला मला दर्शवतात 68 68 धावा आणि 2 गडी बाद असं एनसीसी सफाळे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एंजल स्टार जागमाता रावळे आणि साई स्पोर्ट्स सरावली. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. एका बाजूला आपण पाहतात साई स्पोर्ट्स सरावली प्रणय असतील, महेंद्र भोईर असतील, एका बाजूला रावळे संघ मॉर्केल देखील आपल्याला खेळाडू बघायला मिळेल तो म्हणजे साई स्पोर्ट्स सरावली या संघामध्ये. तर दुसऱ्या बाजूला नयन असतील, जीत असतील, निहिल किणी हे चर्चेतलं नाव राहिले सध्या. PTTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि तदनंतर खूप कमी वयात हरेश्वर किणी यांचे मात्र ते पुत्र आणि खऱ्या अर्थानं खूप छान खेळ त्यांनी आता भरपूर फ्लो मध्ये आले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 68 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ आपण तपासून पाहिला, आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 2 बॉल आणि 68 धावा. साई एक इकॉनॉमिकल गोलंदाज का म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं तर ती गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांनी मांडलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हा बॉल देखील चांगला होता. स्वप्नीलला थोडंसं बीट केलंय, रनआउटची संधी होती परंतु तिथे क्षेत्ररक्षक थोडे फंबल झालेत. पंचांकडे मागणी केली होती, पंच मात्र 22चा इशारा देत आहेत. 1 बाउन्स वॉन केले गोलंदाजाला, चांगला बाउन्स मिळाला तिथे. गुड लाईन स्पॉटवरनं बॉलनं उसळी घेतली आणि तिथे मात्र आपण पाहताय रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय बघा साई आले लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स आणि चेंडू पडल्यानंतर भरपूर उसळी मिळाली त्या बॉलला. गुड लाईन स्पॉटवरनं तो बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स, अचंबित झाले तेजस. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप नाही, ते अटेम्प्ट होणार सक्सेस कारण साईकडे तो शार्प टर्न आहे आणि योग्य टप्पा आहे. किरणनं मात्र जरूर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. 69 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय. एनसीसी सफाळे संघ सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचलाय. उर्वरित त्यांच्याकडे आणखी येणारे 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये इथून ते एक्सपेक्ट करत असतील 20 धावा. चांगला बॉल खोलातला बॉल आणि किरणला इथे शांत केलं. संजय ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती होते तेव्हा दोन्ही फलंदाज भरपूर चांगल्या रंगामध्ये पाहायला मिळाले. ज्यावेळेला साई आले आणि साईंची गोलंदाजी धारदार राहिली. आदरणीय सन्माननीय बंडू म्हात्रे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी क्रीडा देणगी आर्थिक सहाय्य 1000 रुपये त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. धन्यवाद, थँक्यू सो मच बंडू म्हात्रे सर. आणि मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एक बाईटची धाव त्यामध्ये पाहायला मिळाली होती पण ती एक्स्ट्रा मध्ये जाईल त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत जबरदस्त गोलंदाजी साई यांनी या मॅच मध्ये कंट्रोल मध्ये आणलंय. स्कोर कार्डला खूप सुंदर पद्धतीने 2 षटकांचा स्पेल राहिला. फक्त 4 धावा दिल्या आणि 1 गडी बाद करण्यात ज्यांना यश मिळालं तोही विकेट महत्वाचा होता. इथे फलंदाजांना कठीण काळात पोहोचवलंय. धावसंख्या 69 69 धावा. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू यस तेही दर्शवत आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिलं तर 69 धावा ज्यामध्ये फक्त 2 बाई झाल्या. काय गोलंदाजी साईला ऑन स्क्रीन आपण पाहताय. 2 षटक संघामध्ये प्रामुख्याने टाकली आणि साई यांची गोलंदाजी फलंदाजांसाठी कर्दनकार राहिली. सुरेख गोलंदाजी. आपण त्याचं षटक पाहताय. आता गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष पेशानं एक चांगला फलंदाज आहे परंतु गोलंदाजी देखील करतायत ते. आज कर्णधारांनी म्हटले की आमचे 2 खेळाडू नाही, जिया नाही, त्या अनुषंगाने मनीषला आता इथे गोलंदाजीमध्ये प्राचारण्यात आल्यात. स्लॉक षटक आहे. शेवटचे आणि उर्वरित 6 बॉल. या 6 बॉल मध्ये काय होईल? मनीष आले राऊंड स्टम्प्सनं. पहिला बॉल मनीषचा चांगला बॉल मनीषनं देखील हाताळलाय. योग्य लाईन आणि लेंथनं गोलंदाजी झाली. कुणाल किणी डीप मधून बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी सिंगल परिपूर्ण होत आहे. 70 धावा या धावफलकावरती. दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील तेवढाच महत्वपूर्ण बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही कारण दोन्ही संघ ताकदीचे आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला एनसीसी संघाने 70 धावा आतापर्यंत उभ्या केल्यात परंतु येणाऱ्या काळात जयनुमान मायकोप संघाकडे तेवढीच खोलातली बॅटिंग लाईन आहे आणि ते बॅट्समन देखील एक चांगलं क्रिकेट इथून आपल्याला पाहायला मिळेल. आज प्रेक्षक राजे देखील असतील. शुक्रवारचा दिवस आणि जे घरी असतील ते आज या मैदानाकडे वळतील. सफाळे गटाचे सामने बघण्यासाठी अनेक सफाळ्याचे जे प्रेक्षक आहेत ते मग स्पर्धा कुठे असो तिथे पोहोचतात आणि आज चाफेवाडीचं मैदान देखील आपण पाहतो प्रेक्षकांनी पाहणार आहोत. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स किरणसाठी ओव्हर दी स्टम्प्स आले. चेंडू बऱ्याच काळ हवेत राहिलाय आणि चेंडू इथे निघून जाईल. मिड विकेटला क्लिअर करेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. थँक्यू सो मच
बॉलमध्ये विशेषतः कमतरता नव्हती, परंतु किरणनं त्या बॉलला चांगला पिक केला. थोडासा आपट्रॅकडचा राहिला, परंतु फटका देखील व्यवस्थित कन्वर्ट केला त्यांनी. 9 बॉलमध्ये 18 धावांवरती किरण खेळतात. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू शॉर्ट पॉइंटला नोमॅन्स लँड मध्ये पडेल. कुणाल डीप मधून येतील बॉलकडे आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहताय योग्य फेकी. फलंदाज इथे बाद होतील का? पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतले. तिसरे पंच आमचे जोडतील वॉर रूम मध्ये आणि धावसंख्या इथून एक तर परिपूर्ण झाले. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज सेफ आहे की अनसेफ आहे ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील आणि आपण पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत तिथे फलंदाज बाद असतील. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय कुणालनं योग्य फेकी आणि इथे निश्चित स्वरूपात OUT आउट असं मात्र फलंदाज राहील. किरण चांगली फेकी केली कुणालनं आणि चांगली फेकी असताना योग्य कलेक्शन आपल्याला देखील तिथे पाहायला मिळालं. फलंदाज इथे बाद होताना किरण बाद होत्यात. 10 बॉलचा खेळ केला. 19 धावा महत्वाच्या राहिल्या. मनीषनं 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 77 वरती जाऊन पोहोचतायत. यंग खेळाडू देखील आपण पाहतो या संघामध्ये जो अंडरम पासून ज्याचा सुरुवात झालाय. कालच त्याचा देखील वाढदिवस होता. श्रीराम मायकोप या संघाकडून खेळत असतो. आज जयनुमान मायकोप या संघाकडे ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय धावसंख्यांचा जर विचार केला तर 77 धावा या धावफलकावरती आहेत. पहिला सामना आजच्या दिवसातला महत्वाचा मॅच. NCC सफाळे आणि एका बाजूला जय हनुमान मायकोप. चौथ्या बॉलला इथे मात्र आपण पाहताय शॉर्ट पॉइंट मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. संजय नाही चुकी करणार. मनीषनं शेवटच्या षटकामध्ये एक षटकार त्याच्या विरोधात आला, परंतु पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं नाही. चांगली गोलंदाजी केली. फलंदाज बाद. पुढील होणारा सामना एंजल स्टार जागमाता रावळे आणि एका बाजूला साई स्पोर्ट्स सरावली. दोन्ही कर्णधारांनी प्लीज आपण रेडी राहायचंय. फलंदाज नुकताच दाखल झाले होते. फटका केला होता स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु तिथे क्षेत्ररक्षण संजय यांना निवडलं. फलंदाज इथे बाद होताना 77 वरती 4 गडी बाद. जयनुमान मायकोप संघानं जे साईची 2 षटकं राहिली आणि मणितचं हे षटक राहिलं. दोन्ही अँगलनं, दोन्ही फुटेजनं, दोन्ही कॅमेरानं आपण पाहतोय. DBN तुमच्या समोर पुन्हा क्षणचित्र घेऊन येतात की फलंदाज कसा बाद झाला. नवीन फलंदाज दाखल होत्यात. मनील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. आजच्या दिवसातला अप्रतिम फटका. खोलवरच्या बॉलला योग्य टायमिंग. हेलिकॉप्टर स्ट्रोक MS धोनी स्टाईलनं बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. स्टँड अँड डिलिव्हर 6. आणि इथे जर आपण पाहिलं तर पाहू शकाल खोलवर टप्प्याचा बॉल. खोलवर टप्प्याच्या बॉलवरती योग्य पद्धतीनं महेंद्रसिंग धोनी जो आपण उल्लेख करतोय तो फटका इथे पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांना बॉल गिरकी घेतोय त्यांची. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न दुसरी पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहताय धावसंख्या 3. संघाचं खातं पुढे जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 86 ऑन द स्कोर कार्ड. 6 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. 86 धावा या धावफलकावरती लागल्या आणि 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळालेली आहे. बघा हा शेवटचा बॉल होता आणि षटकार होता. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातला आजच्या या मॅचचा शॉट ऑफ द मॅच. क्लास स्ट्रोक. अप्रतिम. मनील यांचं टायमिंग पाहायला मिळालं. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. योग्य असं मात्र फटक्याची निवड केली आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सुंदर, जे आम्ही दुसऱ्या दिवशी देखील उल्लेख केला होता. DBN क्वालिटी का बॉस म्हणून DBN कडे आपण पाहतात. प्रवीण पाटील आणि टीम आपल्याला पाहायला मिळाली. साई स्पोर्ट्स सरावली. मॅचची जर आपण स्कोर कार्ड पाहिलं, विनायक खेळले होते 8 बॉलमध्ये 17 धावा. उमेश छोटा खेळ 3 चेंडूमध्ये 10 धावा. तदनंतर तेजसनं महत्वपूर्ण योगदान दिलं. 12 बॉल आणि 25 धावा त्यांनी मात्र खेळल्यात. तदनंतर किरण 10 बॉल 19. तदनंतर पंकज स्वस्तात बाद झाले. पहिल्याच बॉलवरती बाद होता आलं त्यांना आणि खऱ्या अर्थानं मनील यांनी जो षटकार केला. गोलंदाज संजय यांचा उल्लेख केला. 2 षटक 34 रन 1 विकेट. जितेश यांनी 1 षटक 86 रन झालेले आहेत 86. जितेश यांनी 1 षटक हाताळलं जिथे आपण पाहतात 25 रन आल्या. साई यांची 2 षटक 4 धावा त्यामध्ये 1 मेडन. फक्त 2ची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळाली. 1 विकेट. मनीषच्या षटकात देखील 17 धावा आल्यात, परंतु त्यांनी 1 विकेट तिथे मिळवली. 86 धावा धावफलकावरती आहेत
आणि 87 धावांचं आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल. त्या 87 धावा कुठल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील साई स्पोर्ट्स सरावली आणि एंजल स्टार्स जागमाता रावळे बंडू मात्रे सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. नवसारा नारली पुनवेचे सणाला नारली पुनवेचे सणाला नवसारा नारली पुनवेचे सणाला नारली पुनवेचे सणाला थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुक या ऐतिहासिक मैदानात सर्वांचं सहर्ष स्वागत. या अगोदर आपण उत्कर्ष पाटील व्हॉइस ऑफ धनसार यांचा आवाज आपण ऐकलात. आज सलग त्यांनी खूप सुरेख साथ दिले. दुसऱ्या दिवसात आणि चौथ्या दिवसात त्यांचं या ठिकाणी आवाज आपण ऐकतायत. फर्स्ट इनिंग हायलाइट आपण पाहू शकाल आमच्या लाडक्या श्रोत्यांपर्यंत हे संपूर्ण आपण पाहतायत. विनायक पाटील बाबूने स्विचिटचे फटके जे खेळले अप्रतिम पाहायला मिळाले. मनीलचा तो हेलिकॉप्टर शॉट आपण सुद्धा पाहू शकतायत आणि अतिशय चांगली बॅटिंग करत असताना साईचं ते निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं. नावाप्रमाणे पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम आपण पाहू शकलात. चांगला खेळ साकारला गेला. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. तेजस चव्हाण, मनीष भोईर एक पॉवर प्लेचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला स्वप्नील भोईर. दोन्ही फलंदाज आक्रमकतेचे सितारे आहेत. 36 बॉलमध्ये 87 रन्स जय हनुमान मायकोप टीमला. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. पहिलाच बॉल पंचांकडे दाद मागितली. पंचांनी अपील फेटाळून लावले. ऑफ्टन पिचिंग होती असं म्हणणं होतं नितेश कदम यांचं आणि पहिल्याच बॉलवर जोरदार अपील जरूर होती परंतु इथे आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. 87 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. एनसीसी सफाळी टीमने एनसीसी सफाळी टीम म्हटली तर राजेश म्हात्रे अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बंटी दादा. हा बॉल 9चा इशारा या वेळेला खराब बॉल पाहायला मिळाला. 9+4 कमरेच्या वरती होता. बिमरच्या स्वरूपात मेल 5 धावा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ला. ऑन साइडला हुकच्या फटक्यात अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला वळवलं गेलं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडा. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडा.
षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आणि दुसऱ्या बॉलवर फ्री हिटच्या बॉलवर अतिशय चांगली रिस्क घेतली, जोखीम पत्कारली आणि जोखीम पत्करणारा एक चौकार आपण पाहू शकलात. उलटाच बॉल होता, ऑन साइडला खेळला गेलाय मनीषच्या बॅटमधून. एक रन तर मिळेल. केजी पुढे सरसावतोय किरण गुरुद्वान. तत्पूर्वी सिंगल मिळताना एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. 86 धावांचं एकंदरीत लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 87 धावांचं आणि इथून सुरुवात चांगली झाली. तेजस चव्हाण पहिला बॉल वगळता आपण पाहिलं तर 2 बॉल थोडेसे खराब पाहायला मिळाले आणि त्याचा नतीजा हा स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. मनीष भोईरच्या बॅटमधून अतिशय चांगली कणखर बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा हेतू जरूर होता. स्वप्नील भोईर एक लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 11 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर तेजस चव्हाण एका साईडला आपण पाहतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. मनीष भोईर अप्रतिम चांगला फटका ह्या वेळेला पाहायला मिळतोय. ब्लॉकॉल मध्ये चेंडू जरूर होता. मनील पुढे सरसावतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. एनसीसी सफाळे अतिशय चांगली बांधणी केली या संघाची बंटीदादा यांनी आणि नेहमीच या सफाळे विभागामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये बंटीदादा यांचं मोलाचं सहकार्य योगदान हे नेहमीच पाहायला मिळतं. एक आधारस्तंभ आहेत. प्रत्येक आयोजकांच्या गळ्यातले ताईत बनले गेलेत. ऑन साइडला किरण गुरुद्वान पुढे येत असताना पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. या बॉलवर 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 विदाउट लॉस. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कंपॅरिझन करताना 16 होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. इथे 1 विकेट सुद्धा नाहीये, मात्र प्रतिस्पर्धी संघाची 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाले होते. हे कंपॅरिझन डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून या पण ऐकूया कॅन्डीला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावना तुझे भेटीचा, येतो बोलावना तुझे भेटीचा. फुलं वाहील तुझे चरणाला, फुलं वाहील तुझे चरणाला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहताय श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2025. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. अतिशय शानदार आयोजन या स्पर्धेचं. या स्पर्धेचे आयोजक प्रणय पाटील मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विठ्ठलवाडी गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व बंडू म्हात्रे साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला ज्या पद्धतीने स्विचिटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रिप बदलली आणि अप्रतिम त्या पोझिशन मध्ये आले. स्वतःला स्ट्रेच केलं होतं आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर जय हनुमान मायखोप या टीमची स्थिती आपल्याला पाहायला मिळते मजबूत आहे. जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडून गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही जमेची बाजू आतापर्यंत राहिली जय हनुमान मायखोप या टीमच्या माध्यमातून. पंकज पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिथे स्वप्नील चुकी करतायत आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. ढिसा क्षेत्ररक्षण 4. रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. थोडेसे निराश पांडेवर आपण पाहू शकाल. त्याचे सहकारी. संघाची धावसंख्या 19 रन्स. थोडासा खोलवर चेंडू जरूर होता. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता स्वप्नील भोईरने. 1 रन मिळेल. दोन्हीही जे गोलंदाज आणि फलंदाज एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून कित्येक वेळा आमने सामने आलेत. कित्येक वेळा एकमेकांच्या खेळात जाणतायत आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोल्डन इरा.
गुड शॉट यावेळेला आपण पाहतायत हे क्रिकेट टेनिस बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या चेंडूची मागणी ही जोरदार आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, जागा बनवली, परंतु इथे मात्र आपण पाहू शकतायत फील्ड पोझिशन. मनील त्या ठिकाणी पुढे सरसावले, अलगद झेल टिपला गेला आणि सॉफ्ट डिसमिसल. मनीष भोईर बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन. जय हनुमान मायकोप टीमला पहिला धक्का. जय हनुमान मायकोप टीम आपल्याला खेळाडू कक्ष उभारलेला आहे, तिथूनच तुमचे फलंदाज जातील याची दखल घ्या खेळाडू कक्षांमधून. संजय गावड, आपले जे खेळाडू आहेत ते मात्र खेळाडू कक्षांमध्ये बसा. खेळाडू कक्ष त्यासाठीच उभारलाय, तर प्लीज मी प्रत्येक खेळाडूला विनंती करेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 रन. रॉयल कारभार आहे आणि खरोखरच मनमिळावू स्वभावाचे धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, बंटी दादा आर्य ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर. आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून जे ग्राउंड बनवण्यासाठी JCB असेल, रोलर असेल, वेगवेगळे साहित्य ते विनामूल्य देत असतात, ही त्यांची ख्याती राहिली. या सफाळे पश्चिम विभागामध्ये म्हणा किंवा सफाळे पूर्ण परिसरामध्ये बंटीदादा हे नाव आज त्यांच्या कार्याने महान आहे आणि बंटीदादाला सलाम असेल. आयोजकांच्या माध्यमातून या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आल्या आल्या मात्र यावेळेला कुणाल एक मोठा फटका मारण्याचा हेतू ठेवला होता, परंतु पंकज पाटील सारख्या गोलंदाजाला थोडंसं कठीण जातं खेळण्यासाठी. आणि इथून आपण पाहताय हा स्विच हिटचा फटका परफेक्ट यावेळेला फुलर लेन चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर विनायक पाटील बाबूच्या हातामध्ये. यावेळेला आपण पाहतायत कोणत्याही पद्धतीने कॉट बॅहँडच्या स्वरूपात मात्र ज्या पद्धतीने नितेश कदम सांगतायत की चेंडू होता तो मात्र बाउन्स झाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय चेंडू विनायक पाटील बाबूच्या हातामध्ये निघून जातोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या अखेरीस 20 रन. यस पंच काय दर्शवतायत? यस काय बाउन्स झालेले आहे की नाही या आपण सजित लाला सर चेक करतील. वीस रन आतापर्यंत डिसिजन पेंडिंग या आपण DPN लाईव्हच्या माध्यमातून चेंडू आपण पाहतायत जे ऑन स्क्रीनवर DPN लाईव्हचे प्रोप्रायटर दाखवत आहेत. मात्र बॅटची एज असेल तर तिथे विकेट आहे, लक्षात घ्या. आणि यस शुअर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत विकेट मिळते. कुणाला सुद्धा माहिती होतं की हलकीशी बॅटची एज यावेळेला लागली होती. विनायक पाटील बाबू शुअर होते आणि चांगलं डिसिजन यावेळेला पाहायला मिळालं. कुणाल थोडंसं हताश आणि निराश हतबल होत असताना चेक केलं गेलं होतं की तुमचा हा बॉल जो बाउन्स झालाय की नाही. एक टप्प्याने मात्र चेंडू विनायक पाटीलच्या हातात गेलाय की काय ही मात्र थोडीशी शंका होती आणि त्या शंकेचं निवारण या ठिकाणी अगदी सुंदर पद्धतीने केलं गेलं. फलंदाज बाद होताना आपण पाहतायत कुणाल बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. 2 षटकांचा खेळ झाला, 20 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 67 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 67 रन्स हे सामन्याचं समीकरण. स्वप्नील आणि अनिकेत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय.
साई स्पोर्ट सरावले आणि एंजल स्टार रावळे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन शेवटचे फक्त तुम्हाला 2 ते 3 मिनिटे दिले जातील, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्या. तेजस पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी दिली जाते. 24 बॉल आणि 67 रन्स हे सामन्याचं समीकरण. अतिशय शानदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग 4था दिवस. अप्रतिम ऑन साईडला वन हँडने चेंडूला जरूर एक्झिक्यूट केलंय. सुनीत चव्हाण पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. सेकंड ओव्हरचा विचार केला पंकज पाटीलने, नेहमीप्रमाणे चांगली गोलंदाजी केली. फुलटॉस बॉल जरूर होता. यावेळेला आपण पाहताय अनिकेत काकाच्या केला पूर्ण विराम लागेल आणि इथून आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. नैलेशच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि इथून आपण पाहू शकताय यास रेफर केले गेले कमरेच्या वरती आहे का की डीप मध्ये बॉल आलाय हे चेक केलं जाईल. आपण स्क्रीनवर पाहूया ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहू शकलात. फेअर डिलिव्हरी डीप मध्ये होता कारण गुडघ्यावर बॅलन्स सुद्धा केलं होतं. जो आपण पाहताय उजवा जो गुडघा होता तो थोडासा वाकवला होता आणि त्यामुळे अनिकेत यांना सुद्धा ठाऊक होतं. इथे विकेट मिळेल. नैलेश यांचा खूप चांगला झेल. नैलेशच्या मात्र कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यामध्ये दिले आणि त्यानंतर त्यांनी सुधारणा जी केली ती अप्रतिम पाहायला मिळते. विनायक पाटील बाबू यांनी कॅप्टनशिप सोडल्यानंतर जर आपण पाहिलं तर नैलेश आता चांगले यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या चेहऱ्यावरची एक स्माइल तर बनतेच आमच्या ऑन स्क्रीनवर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 ला 3 धक्के बसले गेले. जय हनुमान मायखोप टीम थोडीशी स्ट्रगल करते. दोन्ही संघ आमने सामने बऱ्याच वेळा आलेत. इथेच याच मैदानात आपण पाहिलं होतं गेल्या वर्षामध्ये 90-92 धावा केल्यानंतर सुद्धा एनसीसी सफाई टीमला पराभवाची चव चाकण्यास भाग पडलं होतं. 5 षटकांमध्ये तो सामना फिनिश केला होता जय हनुमान मायखोप टीमने. अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग. बॉडमॅनचा चांगला वापर केला. सरळ चेंडू निघून जातोय त्रिशिका 11 स्टँडला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा खणखणीत चौकार. 4 रन. तुफानी लाटा दर्याला आयली भरती. जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती. वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्या. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. 21 बॉल आणि 62 रन्स. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स पाहायला मिळाला. तेजस चव्हाण जाणतायत एक खेळपट्टीचा अनुभव घेतायत. पहिले षटक त्यांनी सफल षटक हाताळलं गेलं होतं. विकेट मिळाली नव्हती परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता तेजस चव्हाण कधी कधी गोलंदाज अधून टाकण्याचा प्रयत्न करतो, आपटून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि ते सफल ठरतात कधी कधी बाउन्स. आणि तो सफल बाउन्स पाहायला मिळाला होता. बॅटचे एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. 25 ला 3 धक्के आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 14 धावा देऊन 1 गडी बाद केलाय तो तेजस चव्हाणने. चांगली गोलंदाजी. यावेळेला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने आपण पाहू शकलात. 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 25 रन्स आतापर्यंत 8.33च्या करंट रन रेटने खेळलेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 62 धावा अशा पद्धतीने समीकरण आपल्याला पाहायला मिळतं जय हनुमान मायखोप टीम समोर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. त्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. जगमाता रावळे टीमचे कॅप्टन आले उत्कर्ष.
उभी पाठीशी हाय आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण ऐकतायत डीजेच्या माध्यमातून अतिशय सुंदर बहारदार संगीत. सिद्धिविनायक म्युझिकल डीजे अँड ऑर्केस्ट्रा मिस्टर कुंदन घरत विठ्ठलवाडी. संघाची धावसंख्या 25-25ला 3, 18 बॉल 62 रन्सची आवश्यकता आहे. बंडू मात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. टॉस बॉक्स मध्ये आपण मार्गस्थ व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 1000 रुपये. अगदी थोड्याच वेळात त्यांचं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रणय पाटील यांच्या शुभ हस्ते. अवेला चेंडू सरळ निघून जातोय विनायक पाटील बाबूच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी यंगस्टर चषक माकणीच्या मैदानात याच गोलंदाजाने अतिशय प्रभावित मारे केले होते. 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तोच गोलंदाज आपण पाहतायत. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय आणि उमेश पडारीच्या हातामध्ये शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. थोडीशी जरूर घाई केली गेली होती आणि इथून आपण पाहतायत उमेश थोडेसे निराश असतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 26. टॉस त्या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिलात कव्हर झालाय. साई स्पोर्ट्स सरावली टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. व्हाईट बॉलचा इशारा विवेन जाधव त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27. विजयासाठी अजून सुद्धा 60 रनची आवश्यकता आहे. षटकार चौकार आतषबाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये ते पोटेन्शियल आहे. चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा पंच वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विनायक पाटील बाबू येत आहेत आणि काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला. आणि हे असावं क्रिकेटच्या खेळामध्ये हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. एक विकेट किपर खूप काही सांगून जातो कारण फील्ड पोझिशन कशा पद्धतीने कुठे सजवायची आहे हे विकेट किपरच्या हातामध्ये सुद्धा असतं आणि तेच करत असताना विनायक पाटील बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील भोईर एका साईडला, साई आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 11 रन. स्वप्नील भोईरच्या बॅटमधून थोडेसे स्ट्रगल करतायत. षटकार चौकार अजूनपर्यंत येत नाहीये. ऑन साईडला अतिशय चांगला चेंडू होता. पहा कानमंत्र दिल्यानंतर लगेच सुधारणा केली मिस्टर स्वप्नील पांडे या गोलंदाजाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले गेले. बॉल फेकून झाले ते 3 बॉलमध्ये मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. ही जमेची बाजू स्वप्नीलच्या गोलंदाजीची पाहायला मिळते. 29ला 3 धक्के बसले गेलेत. ऑन साईडला फ्लिकचा फटका. फिल्डर कोणी नाहीये. क्षेत्र खाली आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. गुड शॉट. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33. अप्रतिम प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले. टॅप केला जातोय. उमेश पडारी पुढे सरसावतील एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 वर. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम बॅटिंग करताना अतिशय चांगली कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके हे विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. तेजसने 2 षटकार 2 चौकार. अतिशय चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. किरण गुरुद्वारने आज चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला सातत्य दाखवलं. 34 वर 3, 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत धावा हव्यात त्या 53. उडवली दांडी अन केला या पत्ता गुले. सफाळे शहरचा फेवाडीच्या शकाय लई पॉवरफुल.
फुल सफाळ शहरचा बेवाडी चषक लई पॉवरफुल थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 34 वर 3, 12 बॉल आणि 53 रन्स असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतं. हितेश किनी हे मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. कही पे निगाहे कही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. सुनीत गेली काही वर्ष आपण पाहिलं तर 1-2-3 वर्षामध्ये त्याने स्वतःला इम्प्रोव्हायझेशन केलंय. गुणवत्ता त्याची दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल होता, वेगवान मारा होता. डॉट बॉल. 34 वर 3. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळाला. आता ऑप्शन नाहीये, पर्याय नाहीये स्वप्नील भोईर समोर. षटकार आणि षटकारच ठोकावे लागतील त्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु परफेक्ट यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी. एक अपकमिंग यंग टॅलेंट तर एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू स्वप्नील भोईर आपण पाहू शकाल. भल्या भल्या गोलंदाजांना ज्यांनी घाम फोडला आपल्या करिअरमध्ये तो स्वप्नील भोईर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. इथून मात्र सरळ चेंडूला फेकून देतोय. 6 धावन करता षटकार. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत जे आमचे श्रोते हितेश किने विठ्ठलवाडी यांनी सुद्धा मात्र अप्रतिम कुंदन गरत यांची स्तुती केली. मंगलदासजी गरत नेहमीप्रमाणे स्तुती करण्यात ते मग्न असतात आणि त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. नेहमीच उत्साहित करतात प्रत्येक आयोजकांना की चांगली स्पर्धा आहे आणि स्वतः एक आयोजक म्हणून त्यांनी भूमिका नेहमीच निभावत असतात. या सर्व आमच्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 40 ला 3. आता 47 धावांची आवश्यकता. चांगला बॉल, अप्रतिम रायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय सुनीतचा वेगेबरोबर नियंत्रण बरोबर एकाग्रता बरोबर भेदकता, अचूकता. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 40 ला 3 आतापर्यंत धक्के बसले गेलेत आणि इथून हळूहळू मात्र सामना प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने जाईल की काय. मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथे चौकार मिळेल. 4 रन. जमलीत आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर मोठी चौकार आणि षटकार. बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. बाउन्स मिळाला होता परंतु आवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने आपण पाहू शकतात नितेश कदम सर वळतायत. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 45 या धावसंख्येवर. प्रथमेश घरत अर्थातच बंटी स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या व्यासपीठावर मिस्टर चिराग हर्ष यांना सुद्धा आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नैलेश फडे सावत आहेत आणि त्याला उलकावणी देत एक्सपिरियन्स असताना सुद्धा मात्र आपण पाहू शकाल जेव्हा अशा प्रकारचे बॉल येतात तुम्हाला जागेवरच थांबायचं असतं. टर्न झाला त्या ठिकाणी चेंडू आणि सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. 4 रन. कदाचित आता 1 बॉल आणि 4 रनची गरज असती तर मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकतायत की खूप काही या चौकाराने सांगितलं असतं. मात्र 4 रन मिळाल्या. संघाची धावसंख्या 49. लॉस ऑफ 3 विकेट. सहा बॉल 38ची आवश्यकता आहे. चला थोडीशी घाई करा जरा. आपण शेड्यूल नुसार अर्धा ते पाऊण तास उशिराने चाललोय. अतिशय चांगलं आयोजन नियोजन गेली 40 ते 42 वर्ष आपण पाहिलं ही परंपरा जोपासली गेली. चाफेवाडी चषक 2025 मकर संक्रांतीच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन केलं जायचं. कालांतराने ही स्पर्धा अजून उत्तुंग भरारी घेतली आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहेत 4था दिवस या स्पर्धेचा. अखंड भारत हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा एक कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं एकच उद्दिष्ट अखंड भारत. मात्र हा उपदेश देत असताना की एकत्रीकरण
व्हावं प्रत्येक राष्ट्राचं, आणि त्यामुळे मात्र आज कुणालदादा पाटीलला झटत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी या स्पर्धेला अतिशय त्यांनी विशेष सहकार्य त्यांचं सातत्याने पाहायला मिळतं. त्यानंतर बंटीदादा यांचा संघ जो खेळताना पाहायला मिळतो, आर्य ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आहेत, एक दानशूर व्यक्तिमत्व. आणि त्यांच्याच बाजूला कामनीश दादा राऊत यांचा आपण पाहतायत, जे आधारस्तंभ आहेत चापेवाडी या चषकाच्या माध्यमातून या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 50 या धावसंख्येवर 50. 37 रन 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतायत एक फिल्डर, चांगली फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा गॅप डीप मिडविकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचिटचा फटका, क्लास टायमिंग बिटवीन द गॅप, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता स्वप्नील भोईरच्या बॅटमधून खणखणीत झन्नाटेदार रिव्हर्स स्वीपचा चौकार. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला, दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खरं खरं, सारं सांगतोय मी खरं खरं. आज सफाली शहराचा प्रणित चषक भरला एक नंबर. आज सफाली शहराचा चापेवाडी चषकाचं हे गुणगान गाणारं गीत आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. चापेवाडी चषक क्वालिटी जरूर या स्पर्धेने मेंटेन केले गेले. मॅक्झिमम 8 संघांना प्राधान्य, 6-6 षटकांचे सामने, 5-5 षटकांचे सामने पाहायला मिळतात. 10 संघ असल्या कारणानं 5 पहिले फेरीतील आपण पाहिले 5 षटकांचे सामने आणि त्यानंतर 4 षटकांचे सामने आपण पाहत आहेत. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं खेळाडूंच्या माध्यमातून. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. उमेश पठारी पुढे सरसावेल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च रन मिळेल आणि हळूहळू विजयाचा जरूर या ठिकाणी आपण पाहू शकतात. विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना संघ एनसीसी सफाळे. आता 2 बॉल शेष राहिलेत. 32 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऑन साइडला चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून जातोय षटकारासाठी. अप्रतिम एक लॉंगेस्ट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, पाहू शकाल खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते. मिडल स्टंपला चेंडू पिचिंग झाला होता, तिथून पिक केलं आणि खूप छान पद्धतीने या स्ट्रोकला खेळलं. 160 वा षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. 160 सिक्सर लागलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहताय जबरदस्त बॅटिंग, परंतु उशीर झाला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी. आणि 67 वर यावेळेला आपण पाहतायत जवळजवळ 19 रन्सने 20 रन्सने यावेळेला आपण पाहतायत 19 रन्सने विजय प्राप्त केला एनसीसी सफाळे टीमने. बंटीदादा सुद्धा खुश असतील या संघाच्या कामगिरीवर. चांगली बांधणी केले आणि त्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. त्याबद्दल बंटीदादा आपलं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. एनसीसी सफाळे टीमचं करूया आपण कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि जय हनुमान मायकोप टीमसाठी क्रिकेटमय लाख लाख शुभेच्छा आहेत. एंजल स्टार्स श्री जागमाता रावळे टीम आज खेळताना पाहायला मिळेल. प्राण भोईर, हरेश्वर किनी एवन जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नील किनी आपण पाहतायत, त्याचप्रमाणे जीत पाटील आपण पाहू शकाल. महेंद्र भोईर एक टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स सरावली. राजू भोईर आणि महेंद्र भोईर यांचं करूया वेलकम. जगदीश पाटील मोरकल आपलं सुद्धा